आज आपण करणार आहे रगडा पॅटीस. तर त्यासाठी ना 1 किलो बटाटे घेतलेले आहेत मी, उकडून घेतलेत ते, आणि वाटाणे आता शिजायला टाकायचे. ते भिजून घेतले रात्रभर त्यासाठी. पण वाटाणे ना मी परतून घेणार आहे. तेल टाकलं आता कुकरमध्ये, थोडंसं टाकायचं तेल, जिरं टाकलं, हिंग टाकला. जिरं आणि हिंगाने ना छान टेस्ट येते, नाही का, फ्लेवर चांगला येतो. आणि आता हे 8 ते 10 तास भिजवून घ्यायचे. मी रात्रभर भिजवलेले इथं. आता हे मटार टाकून दिले मी आणि थोडेसे परतून घ्यायचे. आता हे पांढरे वाटाणे आहेत, हे पांढरेच घ्यायचे, याच्यासाठी पांढरेच वाटाणे लागतात. थोडंसं पाणी टाकलं, थोडं कमीच टाकायचं, आणि थोडासा सोडा टाकला चांगले शिजण्यासाठी. 2 चिमूटभर सोडा टाकला. आणि पाणी ना माझ्याकडून थोडं जास्त झालं, पाणी एवढं नाही टाकायचं, थोडं कमी टाकायचं. आणि मीठ टाकलं, आणि हळद पण टाकायची. ह्याची ना 2 शिट्ट्या होऊन परत 5 मिनिट कमी गॅसवर शिजवलं. आता हे झालं. आता आहे ना हिरवी चटणी करायची. त्याच्यासाठी कोथिंबीर घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्या 4-5, पुदिना घेतला, पुदिना पण कमीच घ्यायचा, जास्त झाला हा पण, त्यामुळे काळा कलर येतो. बर्फाचे तुकडे घ्यायचे किंवा पाणी टाकायचं. मग हे मिक्सर करून घेतली मी चटणी. हे ना लाईट गेली होती, त्याच्यामुळे ना मध्ये ते जरा काळी झाली. आता हे उकडलेले बटाटे आहेत ना, स्मॅश करून घ्यायचे पॅटीससाठी. एकदम साध्या पद्धतीने केली, पण इतकी चविष्ट झालती ना. त्याच्यात काही जास्त मसाले वगैरे काहीच वापरले नाही मी, पण छान झालते. तरी तुम्ही अशी करून बघा. आता हे स्मॅश करून घेतला बटाटा. त्याच्यात आहे ना हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले मी, थोडंसं जिरं टाकलं, आणि मीठ टाकायचं, आणि थोडंसं कोथिंबीर टाकली तरी चालेल. हे सगळं परत मिक्स करून घ्यायचं. आणि ना माझा बटाटा आहे ना एकदम असा ड्राय होता, त्याच्यामुळे ना मी त्याच्यात आहे ना काही टाकलं नाही. पण आहे ना, जर बटाटा थोडासा जरी ओलसर असेल ना, तर आहे ना त्याच्यात पोहेची पावडर किंवा ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लॉवर असं काहीतरी टाका बाइंडिंगसाठी. आता ह्याचे मी गोल करून नंतर असे चपट्या पॅटी बनवल्या. आणि नॉनस्टिकमध्ये करा. आता मी माझ्याकडे तवा आहे, त्याच्यातच केले, त्याच्यात चांगले झाले. शॅलो फ्रायच केले, जास्त तेल नाही वापरलं. चांगले क्रिस्पी हे करून घ्यायचे चांगल्या पॅटीस. असे थोडेसे दाबायचे, म्हणजे ते जास्त क्रिस्पी होतात. त्या छान झाला. इकडं आता हे रगडा आहे ना, तसंच घेतला मी, त्याच्यात दुसरं काहीच मसाले वापरले नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं तिखट चाट मसाला टाकू शकता, पण मी नाही टाकला. हा रगडा टाकून घेतला. आता ह्याच्यात परत 2 पॅटीस ठेवायचे असे. एकदम साध्या पद्धतीने मी सर्व करू राहिले. अजून एक टाकला, आणि
त्याच्यावर परत ते रगडा टाकून घेतला. हिरवी मिरचीचे तुकडे टाकले थोडेसे. कोथिंबीर टाकायची. कांदा टाकायचा. आता चिंचेची चटणी टाकून घ्यायची सगळीकडे आपल्याला पाहिजे तशी. चिंचेची चटणीची रेसिपी मी तुम्हाला नंतर टाकन मी चॅनलवर. हे हिरवी मिरचीचं हे टाकलं. हिरवी चटणी टाकली ही. कांदा टाकला. गोड चटणी जरा कमी झाली अजून टाकायची. हे तयार झालं. गोड चटणी टाकली थोडीशी अजून. इतकं छान झाली ती रेसिपी खायला एकदम साध्या सोप्या पद्धतीत.